ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद। महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार। मतदार याद्यांमधील घोळ कोण सोडवणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। निवडणुकीपूर्वीच्या भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंचं आवाहन। निवडणुकांसाठी आमचा विरोध नाही, मात्र मतदार याद्या पहिल्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या, किशोरी पेडणेकरांची मागणी। मतदार याद्यांसंदर्भात काही प्रश्न असल्यास पुराव्यांसह कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं, फक्त पत्रकार परिषद घेऊन प्रश्न सुटत नाहीत, मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका। मतदार याद्यांमधील दुबार नावांसंदर्भात काय कारवाई केली निवडणूक आयोगानं हे सांगावं, हरकतींवर स्पष्टीकरण द्यावं, सुषमा अंधारेंची मागणी। निवडणुका जवळ आल्या की विरोधकांचे आरोप सुरू होतात, आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। तर निवडणुकीसाठी तयार, आम्हीच जिंकणार, अतुल भातखळांनीही व्यक्त केला विश्वास। राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग, प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीत रहा, आयोगाचे 29 मनपा आयुक्तांना आदेश। आचारसंहिता, अर्ज भरणं, आवश्यक कागदपत्रांसाठी सज्ज राहण्याच्याही सूचना। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरेंना धक्का, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपात, विकासाची कामं करण्यासाठी भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। निवडणुकीपर्यंत असे अनेक पक्षप्रवेश भाजपात होतील, कामं करायचे ते आता लोक भाजपात येणार, प्रवीण दरेकरांचा आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, सांगलीमध्ये सुद्धा अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी, मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींच्या निधीची तरतूद। पुणे महापालिकेसाठी महायुती, ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी, भाजप आज पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार, तर महाविकास आघाडीची एकत्र बैठक, उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार। ओमराजे निंबाळकरांनी महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यामुळे उमरग्यात वातावरण तापलं, महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील, भाजपचा निंबाळकर यांना इशारा। नाशिक शहरात 15,000 झाडांच्या लागवडीचा शुभारंभ, पहिल्या टप्प्यात आज 1,000 नवीन झाडांची लागवड, तर आपलं नाशिक हरित नाशिक या योजनेअंतर्गत वृक्षारोपण। पुण्यामध्ये राजगुरुनगरात खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना, विद्यार्थ्याचा यात मृत्यू, तर हल्लेखोर विद्यार्थी पसार। शिवी दिल्यामुळे बारामतीमध्ये एकाची निर्घृण हत्या करणारे दोन्ही आरोपी यांना पोलिसांकडून अटक, तर अविनाश उर्फ माऊली लोंढे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। नागपूरमध्ये सख्या भावांचा शेतातील वाद आता विकोपाला, दरम्यान मोठ्या भावाकडून लहान भावाची गोळ्या झाडून हत्या, हत्येनंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळला। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी साठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार, बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक, 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास योजनेतनं वगळण्यात येणार। आजपासून पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर, तर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच व्यापाराला चालना देण्याच्या अनुषंगानं हा दौरा असणार। म्हाडानं घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार, म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार, सर्वसामान्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार म्हाडा भाड्यानं घरं सुद्धा उपलब्ध करून देणार। उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभर पुन्हा थंडीचा जोर वाढला, मुंबईमध्ये किमान तापमान आता 17.2 अंश सेल्सिअस, तर गारठा आता वाढण्याची शक्यता। दिल्लीमध्ये दाट धुक्याची चादर, अनेक ठिकाणी व्हिजिबिलिटी 100 मीटरपेक्षा सुद्धा कमी, तर धुक्यांचा हा विमान सेवेवर सुद्धा परिणाम, दिल्लीमध्ये येणारी 4 विमानं जयपूरला वळवली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।